हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय. तर झाली दुपारची संध्याकाळची वेळ. सकाळनं काय व्हिडिओ आला नाही, त्यामुळं काय नका लय टेन्शन घेऊ. मी पण टेन्शन घेत नाही, तुम्ही पण घेऊ नका. काय टाइम भेटला नाही सकाळ धरणं. मग आता दुपारनं बी जेवायच्या टायमाला तर म्हणलं नकोच म्हणलं परत मी. एक तर दुपारनं लय भूक लागलेली असते, सकाळ धरणं पहाटेपासून काम करून करून नुसतं लय भुका लागते, त्याच्यामुळे नको म्हणलं व्हिडिओ करायला. मग आता झोपती झाली, आता वाजले 4, आता झाला संध्याकाळचा टाइम. तर खेपा नसल्यामुळं आम्ही निवांतच आहे. तुम्हाला तर माहिती आहे की ती भटी आपली पेटवलेली आहे, त्याच्यामुळं तर यो काही इथं बसले ते बसले तर म्हणलं इथं बसले बाबा, काय करावं, जरा तोड्यास पाय जरा गार झालो, हातपाय धुवून बसलो जरा. तर सगळ्या ताई ती आपल्याला सपोर्ट करायला लागले ते. हो, मनापासून अभिनंदन त्यांचं. पाहिला का ती पोटी गरम आणि पाठ देऊन थांबले ती त्याला. कुठं नाही उभारले, पाठ दिली की त्याला नाही तेवढं अंतर आहे. त्यांचं चाललंय बोलणं तिकडं. आणि असं झालंय, ते हरवडी बघाले असं झालंय की बघा, दिवसभर होती झोप 2 तासात, पण संध्याकाळी मी म्हणलं उठत बसून. तर आता इथं चालली तर बघा भटी फोडायला तिकडं. तर कसली वीट निघते कसली नाही तर तुम्हाला दाखवी मी आता. चला जायचंय का मग? हा होय वा भटी फोडायला. तर कशी फोडते ती दाखवतेच तुम्हाला. कारण का आज झाले 10 दिवस, 10च की दिवस. कारण का म्हणजे सोमवारी पेटवली होती, आमुष्या दिवशी सोमवारी आमुष्या होती ना वाटतं, त्या दिवशी पेटवली होती. आमुष्याला पेटवत नसते ते, पण ह्यांनी पेटवते. ह्यांना मुहूर्त फक्त आमुष्यालाच असतोय, बाकीचा कशालाच नसतोय. तर बरं झालं त्या दिवशी बघा, तुम्हाला लांब नाही दिसणार आता, लांब भटी आहे तिकडं. काल सकाळ सकाळ ती मालकन ती गेली गाड्या घेऊन पुढं, तर महागणं डासाळ होतं ते. बरं कोणाच्या अंगावर बिंगावर तर पडलं नाही, नाही तर पडलं असतं तर काय भाजलं तरी भाजलंच असतं, पण विटा तर लय लागले असते ते. काय करा नशीबच आपलं चांगलं त्यांचं. त्याच्यामुळे मी दादाला ते इकडे येऊ देत नसते, भटीच्या कडेला ते आमच्याकडूनच खेळत असतो या. मग ती लावायचं काय तर त्यात ABCD नाही तर 1-2 लावायचं, आणि दादाला आपलं द्यायचा मोबाईल, आणि ते आपलं नाद लागतो वहीन पेनच्या. पोरग एक माझं एक नुसतं इतकं तर खोडील हाय की बोलायचं कामच नाही, लयच खोडील हाय. तर ह्या वर्षीचा पाडवा आपल्याला नवीन वर्ष 1 नंबरच जाणार आहे, कारण का तुमच्या सपोर्टामुळं. म्हणजे मला आनंद त्यात तुम्हाला सांगण्यात मावा नाही बघा, इतका झालाय आनंद. तर तुमच्या कृपेनं आपलं लवकरच शेड होईल, घराचं आपल्याला स्वतःचं घर होईल कुठंतरी. की स्वतःचं घर म्हणजे एक कुडी म्हणजे लय मोलाची, लय लाख मोलाची असते या. लय वर्ष झालं असंच फिरतोय, 17 वर्ष झालं आम्ही. तर तुमच्यामुळं मला कुठेतरी एक चांगलं हे होतं आहे. तुम्ही नसा सपोर्ट केला तर मी अजून भटीवरच राहिले असतील, पण भटीवर मी कामच करणार आहे ही पण नाही. पण एक माझ्या लेकरा बाळांना एक आसरा झाला बघा. तर मी तुमच्या अजून मनापासून आभार मानते या. लय म्हणजे लयच. मला वाटत नव्हतं की गरीबाला कोणी मोठी माणसं ओळखत नसले, पण तुम्ही फक्त गरीबाची जाण करताय, हाय का नाही? त्याच्यामुळं मी तुम्हाला माझं सबस्क्राईब 1000 हो, 2000 हो, मी 3000 म्हणजे तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी मी खर्च करून, का तुम्ही सपोर्ट करताय म्हणून मी तुमच्यासाठी खास मी केक कापत असते. तर आता आपण 3ला 4ला नाही करणार लवकर. तर 5000 माझे तर 5000 सबस्क्राईब झालं तर मी
एक का होणार पण टोप आणणारच आहे हाय का ना का नाही आणणार बोलाय काय तर होच म्हणताय अहो मला काय तर बोला बघा की आता बोला की काय तर काय बोलती की ते सांगते आता तुमचं तुम्ही बोलायचं हो म्हणल्यावर कसं त्यांना बी कळलं पाहिजे. कसं कळायचं कसं भाऊ YouTube अक्का बुडते ना हो तिथं बोलायचं असतं युट्यूबवर कळलं पाहिजे मग आणि सगळी दादाला म्हणते त्यांना म्हणते की कॉमेडी आहे तर खरंच कॉमेडी आहे तर बरं का आता ती आहे तर आळसात झाली झोप तर उठल्या आम्हाला चहा लागतो दुपारचा तर अजून काय चहा केलं नाही त्याच्यामुळं ती काय मोड मध्ये नाही तर बारकी बारकी पोरीचं लगीन व्हायचंय बारकी पोरगा आहे अजून माझं असं काय तर बोलायचं असते परिस्थिती वाज तर तायडाचा पुढच्या वर्षीचा खर्च जरा जास्तच वाढणार आहे आपल्याला 10वीचा खर्च आता आमची तर सगळी कागद झाले ते नाही तर आमचं काय कागद ते काहीच नव्हते जाऊ द्या किती खर्च का किती का होईना खर्च पण पैसे घेऊन पोराचं डोक्याचा हे झालं विजय हे केलं म्हणायचं काय तर असलं बोलून मोकळं व्हायचं. तर सगळ्यांनी या नारळ खायला बघा नारळ कसला आले तर अजून एकदा तुम्हाला दाखवते मी नारळ तर आता हे गोळा करून भराला तर आता बिरोबाची जत्रा म्हणजे इथले मोठं देवळ असतं या आणि मुल्यमची पण तिथली पण जत्रा ती आली या टेलर मध्ये भरायचं आणि तर ही जत्रालाच आता नारळ काढते ती म्हणजे तर तुम्ही म्हणताल की इथं आहे तर हाय म्हणल्यावर कधी तर नारळ खायचं पण आम्ही नाही कधी खात कधीतरी म्हणजे खातो पण सारखं नाही कधीतरी पोराने मागितला तरी खातोय खाऊन कशाला नाही म्हणायचंय खोटं काय बोलणार नाही तर मला कमेंट पे आली या की ताई तू खोटं बोलत जाऊ नको काय असेल ते खरं सांगत जा तर मी काय असेल ती डिटेल बातमी तुम्हाला सगळे सांगते मी ठरवलेलंच आहे मला खोटं बोलून पैसा कमवायचा नाही तुमचे मला खरं बोलून मन जिंकायचे खोटं बोलून मला मन जिंकायचे नाही ते ही माझी जिद्द आहे त्यामुळं मी काही तुम्हाला खोटं बोलणार नाही काहीच नाही तर आळूचा बेत आपण लवकरच करणार आहे तर ही गेलं तर ही गावात तर गेलं तर बरंच झालं आता याला कुठं लावायचं इकडे तर संगीताताईला ती माझ्या भाज्याचं ती म्हणजे सगळ्यालाच आवडते पण संगीताताई आवर्जून मला सांगते ते की स्वाती तू व्हिडिओ टाकत जा काहीतरी भाजी बिजेचं तर मी नक्कीच टाकेन आज संध्याकाळी जमलं का ना जमवणारच काहीतरी आणि टाकणारच आळूची भाजी तरी टाकेन करेन नाही तर वड्या तरी करेन तर मला कमेंटमध्ये सांगा लगेच आता की भाजी करू का वड्या करू तर चला आता एवढ्यावरच मी स्टॉप करते सगळ्याला बाय